कर्तव्यपथावर आज ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाचं दर्शन. फ्लाइंग पास्ट मध्ये ऑपरेशन सिंदूर मधील लढाऊ विमानं घेणार भाग. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. यंदाच्या परेडची थीम वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती कर्तव्यपथावर साजरी होणार. वंदे मातरमची सर्व 6 पदं चित्ररथात दिसणार. यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ. महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे असणार लक्ष. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगाच्या रंगात उजळून निघालं मंत्रालय. तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरावरही आकर्षक तिरंगी रोषणाई. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर. तर क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरचाही पद्मश्रीनं गौरव. सन 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार. कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कार. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्लांचा गौरव. सर्वोच्च शौर्य पुरस्कार, अशोक चक्र पुरस्कार जाहीर. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा. अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची. प्रताप सरनाईकांनी बोलावलेल्या बैठकीपूर्वीच राडा. धाराशिवमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. कार्यकर्ता अविनाश खापेंनी राजन साळवींना विचारला जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. संभाजीनगरात 19 गटांत भाजप शिवसेना आमने सामने. काही गटांमध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी फॉर्म दिल्यानं ओढवली परिस्थिती. तर मंगळवारी अंतिम चर्चा होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंचे 2 नगरसेवक बेपत्ता नगरसेवकांचे शहरात लागले पोस्टर्स. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता. विकास गोगावलेला जामीन मंजूर. महानगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी जामीन. विकास गोगावलेसह 8 आरोपींनाही जामीन. विजय शिवतारेंची पवार काका पुतण्यावर टीका करताना जीभ घसरली. शिवराळ भाषा वापरत केली टीका.